बेळगावात काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडतं। या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह पक्षाचे सर्वच प्रमुख नेते पोहोचले। मात्र सोनिया गांधी या अधिवेशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत। त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला एक पत्र लिहिलं। यात त्यांनी नाव न घेता भाजप आणि संघावर ताशेरे ओढले। महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा धोक्यात आहे। गांधींविरोधात तयार केलेल्या विषारी वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली असा दावाही सोनिया गांधींनी केला। सर्व शक्तींचा सामना करणं ही आपली जबाबदारी असल्याचं सोनिया गांधींनी पत्रात नमूद केलं। सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्रात नेमका काय संदेश आहे कार्यकर्त्यांसाठी पाहूया। सध्याच्या सरकारमध्ये गांधींचा वारसा धोक्यात आला आहे असं सोनिया गांधी म्हणतायत। भाजपनं स्वातंत्र्यासाठी कधीही लढा दिलेला नाही। गांधींचा विरोध करून विषारी वातावरण निर्माण केलं, त्यामुळे गांधींची हत्या झाली। वारंवार गांधीजींच्या मारेकऱ्यांचं भाजपकडून कौतुक होतं। काँग्रेसचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे। आता पूर्ण ताकदीनं या शक्तीचा सामना करणं आपलं कर्तव्य आहे। गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, हा आपल्या पक्षासाठीचा टर्निंग पॉइंट असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।